बाल सुसंस्कार शिबिराचे समापन. पुणेश्वर सत्संग मंडळाचा स्तुत्य उपक्रम. हरिभक्त पारायण गणेश महाजन भानुसे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे बाल संस्कार शिबिराचे आयोजन तब्बल 22 दिवसापासून करण्यात आले होते. त्या बाल संस्कार शिबिराचे शनिवारी समापन झाले. या बाल संस्कार शिबिराचा 70 विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन हे शिबिर पूर्ण केले. या बाल संस्कार शिबिराला पुणेश्वर सत्संग मंडळाचे तसेच परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. या समापन कार्यक्रमाला अरुण धकाते अध्यक्ष पुणेश्वर देवस्थान, भागीरथ नाईक, मुळे महाराज यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष मंडळी उपस्थित होती. मराठी 9 न्यूजसाठी सचिन ओबाळे, महागाव. नमस्कार. आज आपण महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे आहोत. पुणेश्वर सत्संग मंडळाच्या वतीने बाल सुसंस्कार शिबिराचं जे आहे आयोजन करण्यात आलेलं आहे. तब्बल 22 दिवस हे शिबिर चाललेलं आहे. या विषयावर बोलण्यासाठी भानुसे महाराज आपल्यासोबत आहेत. बाल सुसंस्कार शिबिराचं तुम्ही आयोजन केलं होतं, काय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि कसा प्रतिसाद तुम्हाला मिळाला? रामकृष्ण हरी. मी युवा कीर्तनकार गणेश महाराज भानुसे. 1 मे पासून सुरुवात झालेल्या आपल्या बाल सुसंस्कार शिबिराची, या शिबिरामध्ये आम्हाला परिसरातून भरपूर असणाऱ्या पाल्यांनी सहकार्य केलं. त्यांनी त्यांची मुलं या ठिकाणी सुसंस्कारित घडवण्यासाठी या ठिकाणी पाठवून दिले. त्यामध्ये बघा, तुम्ही बघत आहात की आताच्या काळामध्ये धर्म कोणत्या दिशेला चाललेला आहे. त्यामुळं व्यसनाधीन मुलं तरुण होत चाललेले आहेत. हा असणाऱ्या आमच्या फुलसावंगी गावकडच्या सगळ्या प्रतिष्ठित मंडळींना आम्ही असणारं एक संकल्प करून या ठिकाणी बाल संस्कार शिबिर केलं. यामध्ये आम्हाला 70 विद्यार्थी मिळाले. त्यापैकी 70च्या 70 विद्यार्थ्यांपैकी काही जणांना माळी नव्हत्या, तर या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी माळी सुद्धा घातलेल्या आहेत. त्या ठिकाणी जवळपास 70 मुलांनी हरिपाठ सुद्धा पाठ केलेला आहे. गीतेचा पहिला अध्याय सुद्धा पाठ केलेला आहे. आणि आमची 70ची 70ही मुलं हरिपाठामध्ये मृदंगही वाजवतात. आणि या आज असणाऱ्या शिबिराची आमच्या ऋषिकेश महाराजाच्या कीर्तनाने सांगता झाली. उपस्थित फुलसावंगी गावातले सगळे मंडळी, आमच्या पुणेश्वर भगवंताच्या देवस्थानाचे अध्यक्ष असणारे आमचे अरुण भाऊ, मुन्ना नाईक, सगळे परिसरातले असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत हा शिबिराचा सांगत्याचा कार्यक्रम या ठिकाणी समारोप पावला. आणि आता समोर म्हणजे आपल्या परिसरामध्ये आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या अध्यक्ष सचिव मंडळीनं, आपले वाजपेयी सर, अरुण भाऊ, सगळ्या मंडळीनं आम्ही असा संकल्प केलेला आहे की 1 जून पासून आपल्याच असणाऱ्या पुणेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये, त्याच पुणेश्वर भगवंताच्या नावानं श्री पुणेश्वर वारकरी शिक्षण संस्था फुलसावंगी 1 जून पासून या ठिकाणी प्रारंभ होणार आहे. तरी परिसरातील कोणाला जर आपले मुलगा जर सुसंस्कारित घडवायचा असेल, महाराज बनवायचा असेल, तर या ठिकाणी तुम्ही फुलसावंगीला येऊन आपल्या परिसरातील अरुण भाऊला, वाजपेयी सरला, मुन्ना नायकाला, परिसरातील प्रतिष्ठित मंडळीला संपर्क साधावा. एवढं. रामकृष्ण. नक्कीच तुम्ही पाहू शकता की भानुसे महाराज हे आपल्यासोबत होते. जवळपास बाल सुसंस्कार शिबिर हे 22 दिवस चाललेलं आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना आध्यात्मिकाची गोडी लागावी हा त्यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी मराठी 9शी बोलताना सांगितलं आहे. सचिन ओबाळे, मराठी 9 न्यूजसाठी महागाव.